वीज ग्राहकांच्या परवानगीशिवाय स्मार्ट मीटर बसवून त्यांना भरमसाठ बिल आकारलं जात असल्याचा निषेधार्थ ठाकरे शिवसेनेसह सर्वपक्षीय ग्राहकांनी आज सावंतवाडीत तीव्र आंदोलन केले। शहर संघटक निशांत तोरसकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी वीज वितरण कंपनीचे उपअभियंता श्री राक्षे यांना घेराव घालून जाब विचारला। एकच म्हणणं आहे, सगळ्यांचा विरोध होतोय की कशाला उगाच ते रिस्क घेता? उद्या सगळं तुमच्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झाले। जेवढे स्मार्ट मीटर बसवले जेवढी बिल भरले, अनेक वेळा तुम्हाला पत्र दिली, निवेदन दिली, तरी तुम्ही तेच करताय। कोणाला न विचारता जाऊन त्यांचे मीटर काढताय, मीटर लावताय नवीन। बघा, वीज कायदा 2003 सेक्शन 47(5) या सेक्शन प्रमाणे जो ग्राहक आहे त्याच्या सोयीनुसार प्रीपेड किंवा पोस्टपेड किंवा स्मार्ट मीटर किंवा भविष्यात काय वैज्ञानिक प्रगती माध्यमातून नवीन अस्तित्वात येणाऱ्या कोणत्याही प्रकारचा वीज बिलिंग मीटर ग्राहकाच्या स्वमर्जी निवडण्याचे स्वातंत्र्य संपूर्णरित्या कायदेशीररित्या वीज ग्राहकाला दिलेलं आहे। बदलले तुम्ही आता स्मार्ट मीटर बसवलं, त्या स्मार्ट मीटर तर हे जे काय 13,000 खर्च होणार, वीज युनिट मागे तेच पैसे वाढवणार ना, तर काय करणार? ते तुम्ही लेखी हमी देणार आहात ग्राहकाला? घेऊ नका रे, आम्ही तुमच्या महामंडळाचे पैसे वाचवतो, एवढे 10-12 हजार रुपये तुम्ही आमच्यासाठी खर्च करूच नका। जे आमच्या आहे तोच बंद करा, आमच्या बिलातनं तुम्ही कट करून घेणार आहे। कशाला फिक्स डिपॉझिट पहिलं साधारण माणूस आहोत, आमच्या साधं मित्र स्मार्ट मीटरची सक्ती तात्काळ थांबवावी आणि परवानगीशिवाय बसवलेले मीटर त्वरित काढून टाकावेत, अन्यथा 4 ऑगस्ट रोजी जनआंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिलाय। सावंतवाडी तालुक्यात सुमारे 4,000 स्मार्ट मीटर नादुरुस्त ठरवून ग्राहकांना सक्तीने लावण्यात आला असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। या स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना दुप्पट बिले येत असल्यानं ते आर्थिक अडचणीत सापडले असंही आंदोलकांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले। खासगी कंपन्यांच्या फायद्यासाठी सर्वसामान्य जनतेवर आर्थिक भुर्दंड लादू नये अशी मागणी यावेळी करण्यात आली। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।